धनुष्यबाण कोणाचा? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदेचा? कोर्टाचा निर्णय अजून का नाही? नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या वादापैकी एक म्हणजे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद आहे. अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय अजून का आलेला नाही? धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार की एकनाथ शिंदे यांच्याचकडे राहणार, की पुन्हा चिन्ह गोठवले जाईल? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा तथ्यांच्या आधारे सविस्तर आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम हे समजून घेऊया की हा वाद सुरू कसा झाला. जून 2022 मध्ये शिवसेनेत मोठी राजकीय फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार गेले. त्यानंतर पक्षावर नेमका अधिकार कोणाचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि तिथूनच वाद सुरू झाला. यानंतर हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह त्यांनाच देऊन दिले. हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला. त्यांचे म्हणणे आहे की आयोगाने घेतलेला हा निर्णय योग्य नव्हता आणि मूळ शिवसेनेची ओळख व विचारधारा त्यांच्या गटाकडे आजही आहे. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय अजून का आलेला नाही? यामागे अनेक कायदेशीर मुद्दे आहेत. हा केवळ चिन्हाचा वाद नाही आहे. यात पक्षाची वैधता, आमदारांची संख्या, पक्षाची संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि घटनात्मक तरतुदीच्या अनेक बाबींचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे मानले जाते. आता दुसरा मोठा प्रश्न आहे की धनुष्यबाण चिन्ह पुन्हा गोठवले जाईल का? आता सध्या तरी अशा कोणत्याही निर्णयाची अधिकृत माहिती नाही. आजच्या घडीला धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वेगळा आदेश दिल्याशिवाय ही स्थिती बदलणार नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोण जिंकणार याचे उत्तर आजही कोणाकडे नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सध्या निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सध्या त्यांच्याकडे अधिकृत पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आहे आणि ते निवडणुका सुद्धा यावर लढलेले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जर न्यायालयाने आयोगाचा निर्णय चुकीचा ठरवला तर संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र मात्र बदलू शकते, हे तेवढेच खरे. काही कायदेतज्ञांच्या मते सर्वोच्च न्यायालय आयोगाचा निर्णय कायम ठेवू शकते. काहींच्या मते हे प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवले जाऊ शकते, तर काहींच्या मते आहे की न्यायालय इतर घटनात्मक मार्गही स्वीकारू शकते. मात्र यापैकी कोणतीही शक्यता निश्चित मानता येत नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे की आजच्या घडीला धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. उद्धव ठाकरे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अंतिम निकाल आल्यानंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रश्नावर कायम पडदा पडेल. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित दाव्यावर विश्वास ठेवू नका. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेलच, या नक्की तो निर्णय येणारच आहे आणि त्यावर जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे देशातले नामवंत जे वकील आहे कपिल सिब्बल जे आहे ते यावर जे आहे वकालत करीत आहे आणि काल सुद्धा वेळ दिलेला होता. आज सुद्धा यावर जे आहे चर्चा होणार आहे. एकंदरीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोणाच्या बाजूने येतो यावर ते सध्या तरी सगळ्या देशाचं लक्ष लागलेलंच आहे. आणि मग चिन्हाचा जो वाद आहे तो वाद जो स्पष्ट झाल्याशिवाय पुढची गोष्ट जी आहे ते सध्या ठरणार नाही आहे. चिन्ह नेमकं कोणाला जातो, शिंदेकडे राहतो की उद्धव ठाकरेकडे जातो की गोठवल्या जातो, आता यावर जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की चिन्ह म्हणजे कोणाकडे जायला पाहिजे, कोणाकडे राहायला पाहिजे की गोठवला गेलं पाहिजे. यावर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य यामध्ये आपले विचार नोंदवा.
आणि WS न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आमची स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी आम्हाला जाहिरात देऊन आर्थिक मदतही करा. धन्यवाद. नमस्कार.